एक रिपीट असू द्या, 2 रिपीट असू द्या, 3 रिपीट असू द्या, काय पण असू द्या, तुमचा किती वेळ जरी सब्जेक्ट बॅक असला, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खरं सांगतो की तुम्हाला त्या सब्जेक्टची भीती मनातून जाईल म्हणजे जाईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या YouTube चॅनलवर, त्याचं नाव BMS मराठी. तर आजच्या हा व्हिडिओचा आपला टॉपिक असणार आहे गायडन्स फॉर संस्कृत रिपीटर. आता कसं असणार आहे, जे विद्यार्थी आता नुकताच BMS फर्स्ट इयरचा रिझल्ट लागलाय, नुकताच 4-5 दिवसाखाली रिझल्ट लागलाय, त्या रिझल्टमध्ये काही विद्यार्थ्यांना कसं झालंय, थोड्या मार्कनी संस्कृतचा पेपर त्यांचा कसं झालं की बॅक लागलेला आहे, काही जणांचे खूप मार्क लागलेले आहे आणि काही जणांचं कसं आहे की त्यांनी अभ्यासच केला नव्हता, त्यांना काही फरक पडत नाही वगैरे. पण कसा पॉईंट कसा आहे की आता काय सप्लिमेंटरी एक्झाम वगैरे होणार तुमची सप्टेंबर एक्झाम मध्ये मे बी, तर त्यामध्ये तुमचं कसं असणार आहे की तिथे तुम्हाला आता 2 महिने जवळपास चांगला अभ्यास करावा लागणार आहे ही एक्झाम तुम्हाला क्लिअर होण्यासाठी. म्हणजे संस्कृत सारखा हार्ड विषय बऱ्याच विद्यार्थ्याला हार्ड वाटतो, पण नुकताच म्हणायचं गेलं तर हा विषय एवढा हार्ड पण नाहीये, पण बरेच विद्यार्थी फर्स्ट इयरला असताना या सब्जेक्टला खूप घाबरतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा जो फर्स्ट इयरला सब्जेक्ट बॅक राहतो तो असतो संस्कृत आणि संस्कृत. अशा प्रकारे पूर्ण संस्कृतवरती आपण फ्री गायडन्स करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आता नेमकं सांगायचं कसं की जे विद्यार्थी संस्कृत विषयाला खूप हार्ड समजतात आणि खूप घाबरतात की हा विषयाचा नेमका अभ्यास कसा करायचा, आम्हाला क्लिअर कसं व्हायचं, तर इन डिटेल आपण या पूर्ण क्वेश्चन वरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे की एकदम 0 पासून सुरुवात करून तर एकदम हाय लेवल पर्यंत कसे मार्क गेन करून या सब्जेक्ट मध्ये पासिंग कशी काढायची इन डिटेल सगळं काही मी या सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता नेमकं कसं आहे माहिती आहे का की आता कसं झालंय की तुम्हाला जवळपास 60 दिवस तुमच्या हातात वेळ आहे की तुम्हाला पेपरचा नेक्स्ट जी तुमची एक्झाम येणार आहे जवळची, आता किती सप्लिमेंटरी एक्झाम तुमची मे बी सप्टेंबर महिन्यामध्ये होऊ शकते. तर तुमच्याकडे आता सध्याला जून सुरू आहे, तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर ते कधी पण होऊ शकते. तर धरा तुमच्याकडे जवळपास 60 दिवस हातामध्ये आहे प्रिपरेशन तुम्हाला अभ्यास करायला. आता 60 दिवसामध्ये तुम्हाला संधी मिळाली पुन्हा 60 दिवसामध्ये चांगला अभ्यास करायची आणि अभ्यास चांगला करून तुमचा जो बॅक राहिलेला सब्जेक्ट आहे तो 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, जेवढे काही बॅक राहिलेले सब्जेक्ट आहेत तुम्ही ते पुन्हा काढून तुम्ही सेकंड इयरला जाऊ शकतात किंवा तुमचे ATKT चे विषय काढून तुम्ही ऑल क्लिअर होऊ शकतात. असं इन डिटेल सगळे काही आपण सांगणार आहे. आता कसं सांगत झालं की आता हे 60 दिवस आहे, 60 दिवसात तुम्हाला संधी मिळाली, या संधीत तुम्हाला सोनं करायचं, चांगला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करायचा तुम्हाला हे विषय पास करायचा आहे. आता कसं की आता तुम्हाला संस्कृत हा विषय नेमका हा विषय जाणून घ्यायचा नेमका आहे तरी काय. आता कसं बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही संस्कृतचा अभ्यास तरी करायचा तरी कसा. आता नेमकं कसं आहे बेसिक अगोदर जाणून घ्या तुम्हाला काय करायचंय. आता या विषयामध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा, पूर्ण स्ट्रॅटेजीने गेम खेळायचा तुम्हाला की एकदम कसं माइंड ठेवून जागेवरती माइंड ठेवून गेम खेळायचा आहे. कारण एक ना एक पाऊल तुमचं कसं असणार आहे 60 दिवसामध्ये चांगला जेव्हा तुम्ही प्लॅनिंगने जेवढा अभ्यास करता तेवढा तुमचं काय होणार, तो सब्जेक्ट क्लिअर होणार आहे. तुम्ही जेवढं जास्त प्लॅनिंग वापरता तेवढे तुमचे जास्त मार्क गेन होणार आहे आणि तेवढं जास्त पासिंगसाठी तुम्हाला हेल्प होणार आहे. तर आता कसं सांगायचं की आता संस्कृतचे तुम्हाला 2 पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये कोणकोणते टॉपिक आहे, पहिला येतं तुम्हाला संस्कृत वर्णनाम परिचय, दुसरं येतं संज्ञा प्रकरण, तिसरं येतं उपसर्ग, चौथं जर पाहायला गेलं तर अव्ययनी, 5वं जर पाहायला गेलं तर 5वं काय येतं तुम्हाला कारक प्रकरण, 6वं जर पाहायला गेलं तर शब्द रूपानी, त्यानंतर धातू रूपानी, त्यानंतर धातू रूपानी शब्द रूपानी झालं, त्यानंतर मग येतं संधी, समास, त्यानंतर प्रत्यय, त्यानंतर विशेषण विशेष्य, त्यानंतर हे एवढं काय प्रकरण पेपर 1 मध्ये पाहायला तुम्हाला भेटतं. त्यानंतर आणखी जर पाहायला गेलं तर पेपर 2 मध्ये तुम्हाला निरुक्ती तथा पर्याय म्हणून हा पहिला नाही का तुम्हाला क्वेश्चन तसा कॉन्सेप्ट पाहायला मिळतो, म्हणजे निरुक्ती लिहायचे आणि त्याचे पर्याय काय आहेत ते लिहायचे. त्यानंतर परिभाषा जवळपास 20 मार्काचं वेटेज धरणार टॉपिक पेपर 2 चा आहे. त्यानंतर तिसरं जर पाहिलं तर अन्वय लेखन, जवळपास 30 मार्काचं वेटेज असणारा हा टॉपिक अन्वय लेखन. त्यानंतर 4था टॉपिक पाहिलं गेलं तर पंचतंत्राच्या कथा, हा पण खूप मोठा वेटेज धरणारा हा त्या पंचतंत्राची कथा. त्यामध्ये तुम्हाला दरवर्षी एक कथा येते, म्हणजे येते एक तर एसिक्यूला एक येते ट्रान्सलेशन मध्ये आणि नाही आले ते एसिक्यूला तर येतेच फिक्सच असते ट्रान्सलेशन मध्ये, नाही दुसरं काही जर आलं तर श्लोक वगैरे. पण इकडे जर पाहायला गेलं जो आपला एलिक्यू जो पाहायला सांगितलं आपल्याला त्यामध्ये आपल्याला एक पॅसेज येऊ शकतो, तिथं आपल्याला काही क्वेश्चन देऊ शकतात आणि त्या क्वेश्चनचे आपल्याला आन्सर मांडतात, जसं की मागच्या 2 वर्ष झाले. पण तेच जर इकडे जर कर्नाटक वगैरे जे आपण पेपर वगैरे पाहायला गेले युनिव्हर्सिटीचे, तर त्यामध्ये मागच्या जे वर्षी आता जो आपला फर्स्ट इयरचा पेपर झाला त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट सारांश आलं, कथेचं नाव होतं शपनक कथा वगैरे आणि त्याचं डायरेक्ट सारांश लिहा म्हणून असं होतं. तर त्यामध्ये तुम्हाला काय आता पॅसेज वगैरे होतं तर डायरेक्ट आन्सर्स आपण लिहायचे होते, पण जर सारांश असला तर सारांश कसं तुम्हाला इन डिटेल सगळ्या संस्कृतमध्ये लिहावा लागतो. तर त्यामुळे तुम्हाला चांगला कथेचा अभ्यास पाहिजे आणि तो अभ्यास करून ती कथा एकदम जवळपास तुमची तोंडपाठ असली पाहिजे, तेव्हा त्यांचा तुम्ही कुठं सारांश लिहू शकता. इन डिटेल तुम्हाला एवढे काही टॉपिक पेपर 1 आणि पेपर 2 मिळून होते, त्यामुळे तुम्हाला आता सब्जेक्ट मध्ये काय आहे हे नेमकं तुम्हाला
कळणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची आहे ना ती, तर तो सब्जेक्ट क्लिअर करायचा, त्या सब्जेक्टमध्ये नेमकं आहे तरी काय काय टॉपिक हे तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही डायरेक्ट युद्ध खेळायला निघाले, शस्त्रच घरी ठेवले असं थोडं चालत असते. युद्ध खेळायला चालले तर तुम्हाला एकदम शस्त्राचा अभ्यास आला पाहिजे, शस्त्र सोबत पाहिजे, त्या शस्त्रावरती तुम्ही जास्त दिवस मेहनत घेतलेली पाहिजे, तेव्हा तुम्ही कुठं त्या युद्धात चांगला पराक्रम गाजवू शकता. हे असा बेसिक रूल असतो. ते असं इन डिटेल सांगायचं म्हटलं तर हा सब्जेक्टचं सगळं ज्ञान होतं. त्यानंतर आणखी बघतो आपण आता नेमका अभ्यास कसा करायचा ते तुम्हाला सांगतो मी. आता संस्कृत विषय वाटू द्या किती अवघड वाटला, की आता फर्स्ट इयरला तुम्हाला किती अवघड वाटला, तुमचं 1 रिपीट असू द्या, 2 रिपीट असू द्या, 3 रिपीट असू द्या, काय पण असू द्या, तुमचा किती वेळ जरी सब्जेक्ट बॅक असला, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खरं सांगतो की तुम्हाला त्या सब्जेक्टची भीती मनातून जाईल म्हणजे जाईल. तुम्हाला नेमकं करायचं काय की तुम्हाला एक ब्ल्यू प्रिंट काढायची. आपली ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय, NCISM ने आपली जी सिलेबस कॉपी दिली त्यामध्ये शेवटी दिले की कोणत्या कोणत्या टॉपिकला किती किती मार्क दिलेले आहेत आपल्या पेपर पॅटर्ननुसार, किंवा पेपर घ्या, मागचे 1-2 वर्षाचे पेपर घ्या, तुम्हाला लगेच समजून जाईल की पहिला क्वेश्चन काय विचारतात, दुसरा क्वेश्चन काय विचारतात, दरवर्षी तोच विचारणार आहे, फक्त बदलून राहणार आहे. संधी समाज थोडे एकदम इझी येतात किंवा हार्ड येतात, मिडियम येतात, पण असं जवळपास पेपर त्यामध्येच चालणार, क्वेश्चन त्यामध्येच येणार आहे ना. तर त्यामुळे तुम्हाला समजून घ्यायचं नेमकं काय की एक्झामिनर विचारतो तरी कसा नेमका. तर तुम्हाला अगोदर ब्ल्यू प्रिंट काढायचे, ब्ल्यू प्रिंटनुसार तुम्हाला टॉपिक पाहिजे सगळे, की संस्कृत वर्णनाम परिचयाला 5 मार्काचे MCQ दिले, त्या संज्ञा प्रकरणाला 5 मार्काचे MCQ दिले, उपसर्गाला एक SUQ आहे 5 मार्क, तिथं तुम्ही MCQचा अभ्यास करा, कसं जमन तुम्हाला. तिथं उपसर्गाला तुम्हाला काय करायला लागेल, SUQचा अभ्यास करायला लागेल. 5 उपसर्ग तुम्हाला 22 उपसर्ग वाक्य पाठ करावं लागतील, आणि ते व्यवस्थित त्यांचा काना मात्रा विसर्ग वगैरे न चुकता तुम्हाला व्यवस्थित लिहून यावं लागेल, तेव्हा तुम्हाला 5 पैकी 5 मार्क पडतील. इन डिटेल तुम्हाला चांगला ब्ल्यू प्रिंट काढायचे, ब्ल्यू प्रिंटचे टॉपिक वाईज मार्क वगैरे लिहायचे, आणि मार्क वगैरे केले तर तुम्हाला अगोदर छोटे छोटे टॉपिक पासून सुरुवात करायची. इन डिटेल सांगायचं म्हणले कसं की छोटे उपसर्ग केले 5 मार्क झाले, संस्कृत वर्णनाम केलं 5 मार्क झालं, संज्ञा प्रकरण केलं 5 मार्क झालं. असं करता करता तुम्हाला 5 5 5 5 मार्क करता करता मग 10 मार्कचे टॉपिक कडे जायचं, LQ झालं. मग नंतर तुम्हाला एक LQ असणार टॉपिक 15 मार्क कडे जायचं, त्यानंतर 20 मार्काकडे जायचं, आणि नंतर मग 30 मार्काकडे. असं करता करता तुम्हाला पुढे जायचं. म्हणजे जवळपास तुम्हाला छोट्याकडून सुरुवात करायची, जसं की थेंब थेंब तळ साचं, थेंब थेंब तळ साचं. तुम्हाला छोटे छोटे मार्कपासून सुरुवात करत चालायची, की छोट्या छोट्या मार्कपासून तुम्हाला 5-5 मार्क गेन करीत चालायचे, 5-10-10. जसं तुम्हाला मार्क गेन होणार दिवसेंदिवस, तुम्हाला सांगतो की तुमचं कसं होणार, जसे जसे तुमचे मार्क गेन होणार, तुम्हाला दिवसेंदिवस मार्क जसे जसे वाढत जाणार, तुम्हाला एकदम त्या विषयामध्ये एकदम कसं होणार, कॉन्फिडन्स येणार, परफेक्शन येणार, की तुम्हाला लगेच वाटणार की असा सब्जेक्ट क्लिअर होतो, तुम्हाला असं वाटणार. त्यामुळे तुम्हाला सांगतो एकदम बेसिक पासून सुरुवात करायची, जास्त हार्ड मध्ये जायचं नाही. संधी समाज डायरेक्ट शेवटी करायचा. कसं असतं काही विद्यार्थ्याला अगोदर त्यांना उपसर्गच काय कळत नाही, काय नाही, आणि त्यांनी त्या संधी समाज करायला, असं करायचं नाही. अगोदर सुरुवातपासून करायचं, संस्कृत वर्णनाम परिचय वगैरे सगळे करता करता मग संधी समाजकडे वळता वळता पुढे जायचं असतं. असं एक संस्कृतसाठी आहे. तर ते ज्या विद्यार्थ्याला ऑलरेडी संस्कृत होतं त्यांना तर सोपं जाईल, पण ज्यांना नव्हते बाबा संस्कृत, आतापर्यंत संस्कृत काही माहितीच नव्हतं, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा रूल आहे की सोप्या पद्धतीने तुम्ही कसं सोप्याकडून हार्ड कडे जाऊ शकता. जसे तुमचे लेवल अप होत तर तुम्हाला तो विषयामध्ये तुमचं एक परफेक्शन येऊ शकतं अशा प्रकारे. त्यानंतर झालं हे तुमचं होतं. त्यानंतर मग काय झालं, तुम्हाला एकदम कन्सेप्ट काय करायचे समजून घ्यायचं, की संस्कृत वर्णनाम परिचयमध्ये काय काय कन्सेप्ट दिलं, काय कन्सेप्ट नाही, प्रयत्न काय, माहेश्वर सूत्र काय, प्रत्येक कसे बनवता, एकदम कन्सेप्ट समजून घ्यायचे. रट्टा कुठं मारायचं नाही, कन्सेप्ट समजून घ्यायचे. काय नाही, जिथं रट्टा मारायचं तिथं रट्टा मारावंच लागणार तुम्हाला काही जागेवर, पण तिथं कन्सेप्ट समजायचं, तिथं कन्सेप्ट समजावं लागेल. काही जागा संधी कशी सोडवली ते पाहिजे, संधीचे सूत्र वगैरे ते तुम्हाला पाहिजेत, कशा प्रकारे संधी सोडली, समास काय, नेमकं एकदम कन्सेप्ट जागा कन्सेप्ट ठेवायचे, रट्टा जागा रट्टे करायचे. पण तुम्हाला काय करायचं, कन्सेप्ट समजून घ्यायची. मुख्य कन्सेप्ट काय, रट्टा तुमचं ऑटोमॅटिक होऊन जातं, पण कन्सेप्ट समजून घ्यायची की ह्या विषयामध्ये कन्सेप्ट आहे तरी काय, जिथं कशा प्रकारे संधी सोडली, कशा प्रकारे शब्दरूपांमध्ये कसा बदल झाला, धातुरूप कसं ओळखले, एकदम कन्सेप्ट समजून घ्यायची. जास्त काही डोकं लावत नाही, कन्सेप्टवर भर द्यायचं, कन्सेप्ट समजण्याकडे भर द्यायचं. हा झालं हे. त्यानंतर आणखी सांगायला गेलं तर अशा प्रकारे तुम्ही जसं कन्सेप्ट वगैरे होईल तर तसं तुमचा हा काय होईल, सब्जेक्टवरती ग्रीप वाढत चालेल. आणखी सांगायचं गेलं तर आपल्या चॅनलवरती बराचसा कंटेंट फ्री ठेवलेला आहे, आणि तो कंटेंट तुम्ही संस्कृतसाठी वापरू शकता. जसं की तुम्हाला काही विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे मागच्या वर्षी पण, आणि ह्या वर्षी पण होऊ शकतो. त्यामुळे कंटेंट ऑलरेडी बराचसा कंटेंट फ्री ठेवलेला आहे, तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता ते कंटेंटमध्ये जाऊन वगैरे, की तुम्हाला जो त्याचं काय मदत लागत तर तेवढं तुम्ही बघू शकता. ते बराचसा कंटेंट आपल्या ऑलरेडी चॅनलवरती अपलोडेड फ्री वगैरे आपण ठेवलेलं आहे, तर ते तुम्हाला एक मदत होऊ शकते. त्यानंतर झालं हे विद्यार्थ्यासाठीच होतं की विद्यार्थी आपलं चॅनल कसं होतं विद्यार्थ्यासाठी जे BMS मराठी हे विद्यार्थ्याकरिताच बनलेलं, त्यामुळे बराच कंटेंट आपण विद्यार्थ्यांसाठी फ्री ठेवलेला आहे, जेणेकरून विद्यार्थी पेपरच्या दिवसामध्ये त्यांना चांगली मदत होऊन त्यांनी हा सब्जेक्टमध्ये क्लिअर व्हावा म्हणून यासाठी आहे. नंतर झालं तर आणखी काय झालं ते सांगायचं की बरेच विद्यार्थी कसे आता होप सोडून बसलेले की सर ऑलरेडी आमचं पहिलं बॅक लागलं होतं, त्यानंतर दुसरं बॅक लागलं होतं, त्यानंतर आम्ही काय करायचं कसं नाही, ऑलरेडी खूप टेन्शन आलं हो सर, काय सांगू, रडतात विद्यार्थी, जवळ येऊन रडतात हो, काय सांगावं. तर मग काय सांगावं की कसं म्हणायचं
म्हणायचं की हे बघा आणखी पण वेळ गेलेला नाही, तुमच्याकडे 60 दिवस आहे. 60 दिवसामध्ये कसं आहे माहिती आहे का, तुम्ही खूप काय करू शकता. सांगायला गेलं तर खरं खूप काय करू शकता. मी असे विद्यार्थी पाहिले जे 15 दिवसामध्ये संस्कृत सारखा हार्ड वाटणारा विषय ऑल क्लिअर झाले. संस्कृत सारखा हार्ड वाटणारे विषय क्लिअर करून बसलेत, पास होऊन बसलेत. मी असे उदाहरणासह कितीतरी विद्यार्थी पाहिलेत की माझ्या डोळ्यापुढे उदाहरण आहेत. असे कितीतरी आणखी सुद्धा विद्यार्थी पाहिले ते सांगायला झाले तर त्यांनी एका अटेम्प्टमध्ये 4 लागलेले बॅक, 5 राहिलेले बॅक, त्यांनी एका झटक्यामध्ये सगळे ऑल क्लिअर झाले. असे खूप काही विद्यार्थी आहेत. ते असं सांगायला की खूप सारे उदाहरणं आहेत माझ्याकडं की ती काय केली, शेवटपर्यंत अभ्यास करत राहिले, लढत राहिले, झिजत राहिले, पण त्यांनी अभ्यास सोडला नाही आणि पास म्हणजे पासच झाले. त्यामुळे तुम्हाला होप सोडायचं नाही, चांगला अभ्यास करायचा. शेवटी 1% जरी चान्स असला तर शेवटपर्यंत तुम्हाला तेवढी मेहनत घ्यायची आणि ह्या विषयामध्ये, ह्या सब्जेक्टमध्ये, ह्या फील्डमध्ये नाव चांगलं करायचं आहे. नंतर आणखी सांगायचं गेलं तर कसं आहे की स्वतःवर विश्वास ठेवा, आणखी पण वेळ आहे. 60 दिवस आहे, 60 दिवसामध्ये तुम्हाला 40 दिवस चांगला अभ्यास करायचा आहे. पूर्ण सब्जेक्ट क्लिअर करून टाका. 40 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करा आणि उरलेले जे 20 दिवस असतील त्या 20 दिवसामध्ये तुम्ही काय करा की पूर्ण रिव्हिजनवरती भर द्या. जास्तीत जास्त काय करा, संधी समाज सॉल्व्ह करा, मग रिव्हिजन वगैरे करा खूप प्रकारे. त्यानंतर आणखी जर डेट वगैरे आणखी तर आलेली नाही, पण डेट वगैरे जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला काय होईल की एकदम चांगल्या प्रकारे तुमचा आणखी जर वेळ भेटला तर तुम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी पण म्हणा काही किंवा रिवाइज वगैरे करायला तुम्हाला बराचसा टाइम भेटेल आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या विषयामध्ये मार्क घेऊन हा विषय क्लिअर करू शकता. नंतर हे खूप सारे सांगायचं झालं. आता जातात एक शेवटी एक आहे की एक सांगायचं म्हटलं की मंजिलें भी उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिलें भी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता साहब, हौसलों की उडान होती है, हौसलों की उडान होती है. तर त्यानंतर काय करायचं, पुन्हा उडायचं, लढायचं आणि जिंकायचं म्हणजे जिंकायचं. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढं होतं. तुम्हाला आय होप सगळं कळलं असेल की कशा प्रकारे सब्जेक्टचा अभ्यास करायचा काय नाही. माझ्याकडून मी जेवढी हेल्प होईल तुम्हाला तेवढी हेल्प होईल, तेवढी मी तुम्हाला हेल्प करेन. तुम्हाला वाटलं काही तर बिंदास आपल्या चॅनलवरती मेसेज करा, सर हे कळत नाही असा प्रॉब्लेम होतो. बिंदास तुम्हाला पूर्ण काही गायडन्स करण्यात येईल. आपला टेलिग्राम ग्रुप पण आहे, त्या टेलिग्राम ग्रुपवरती जाऊन तुम्हाला मला मेसेज करू शकता, सर असा प्रॉब्लेम आहे. तुमच्या सगळे काही समस्या ऐकून घेतल्या जाईल. तुमचा मोठा भाऊ असल्याप्रमाणे मी तुम्हाला सगळं काही सांगेल. तुम्हाला काही जरी वाटत असेल बिंदास विचारा. आपलंच चॅनल आहे, आपलाच माणूस आहे, एनी टाइम तुमच्यासाठी कधी पण हजर राहील. त्यामुळे चांगलं अभ्यास करा, विषय क्लिअर करा आणि पुढच्या वर्गात जा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. तुमच्यासाठी तुमचं चॅनल कधी पण दिवस रात्र कधी पण उभा असेल. नक्की विचारा काही जरी अडचण आली आणि जेवढं होईल तेवढं तुम्हाला चांगला अभ्यास करा. चालतंय, व्हिडिओ पण त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.